निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होती. एक महिना आधी ही पूजा त्यांच्या घरात घातली गेली होती. मित्रहो नमस्कार. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे गेल्या 2 दिवसापासून भलत्याच प्रसिद्धीला आलेले आहेत. आता ही प्रसिद्धी कुप्रसिद्धी आहे की सुप्रसिद्धी आहे हे तुम्हीच ठरवा. सोशल मीडियानं तर ठरवूनही टाकलं आहे. अहो काय काय बोलू लागले आहेत लोक सोशल मीडियावर. खरं तर ते इथं सांगणं ही उचित नाही, त्यामुळं मी ते टाळू. भरत गोगावले यांनी केलेलं ते वादग्रस्त विधान लोकांना अजिबात आवडलेलं दिसत नाही. काय म्हणाले होते हे मंत्री महोदय? उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यामुळंच शिवसेना फुटली. लोक हसले ना हो. आधी तर हे म्हणाले होते उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही बाहेर पडलो. पुन्हा म्हणाले की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता तर ते म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना फुटली आहे. लोक हसतील नाहीतर काय हो. लोकांचं काय, शिंदे गटातले नेते सुद्धा या भरत गोगावले यांच्याशी सहमत नाहीत. हे एक प्रकरण चर्चेचं ठरलेलं असतानाच आता दुसराच एक मुद्दा, मोठा मुद्दा समोर आलेला आहे. काही दिवसापूर्वी ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी मोठी खळबळ उडवून दिली होती बघा. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी गुवाहाटीला जाऊन रेड्याचे बळी दिले आणि त्याची शिंग म्हणजे त्या कापलेल्या रेड्याची शिंग आणून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या परिसरामध्ये पुरण्यात आली आहेत असा दावा केला होता संजय राऊत यांनी. देवीच्या मंदिरातील पुजाऱ्यांनीच ही माहिती दिल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं होतं. आणि आता तर काय, भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घरामध्ये अघोरी पूजा केली होती असा एक खळबळजनक दावा उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी केलाय. शिंदे गटातले नेते आणि अंधश्रद्धा यावर बघा याआधी सुद्धा बरीच चर्चा झालेली आहे. रेड्यांचे बळी दिल्याची चर्चा अजूनही सुरू असताना आता अघोरी पूजेचा हा एक मोठा आणि तितकाच खळबळजनक दावा. उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्याने हा दावा केल्यामुळं पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. बघा 17 ऑक्टोबर 2024 रोजी बगलामुखी मंदिरातून पुजारी कशासाठी आणले होते, ज्या पूजा घातल्या त्या कशाला घातल्या? गोगावले यांनी 11 पुजारी बोलावून त्यांच्याकडून कशाला पूजा केली? बाहेर राज्यातून मांत्रिक आणायचे आणि पूजा घालायच्या. निवडणूक होण्याच्या आधी गोगावले यांनी घरी पूजा म्हणजे अघोरी पूजा कशाला घातल्या असे प्रश्न या मोरे यांनी विचारले. शिवाय त्यांनी याबाबत बरीचशी माहितीही दिलेली आहे. जे लोक ओम फट स्वाहा करतात त्यांना आणलं जातं. महाराष्ट्रातले अनेक नेते तिथं जातात आणि हे सांगतानाच त्यांनी म्हणजे या मोरे यांनी एका पूजेचा खर्च तब्बल 15 लाख रुपये येतो अशी माहिती ही दिली आहे. महाराष्ट्रामध्ये अघोरी प्रकार घडतात. बगलामुखी हा अघोरी प्रकार आहे. निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होती. एक महिना आधी ही पूजा त्यांच्या घरात घातली गेली होती. आता अशा पूजा जर होणार असतील तर आम्ही याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडेही तक्रार करू असं देखील मोरे यांनी म्हटलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करू असं हे मोरे म्हणतात. याचा अर्थ त्यांच्याकडे काही ठोस माहिती पुरावे नक्कीच असतील. कामाख्या देवीला म्हणजे गुवाहाटीला रेड्याचे बळी दिल्याचे कथित प्रकरण गाजलेले असतानाच आता हा अघोरी पूजेचा विषय राजकारणामध्ये नक्कीच तापला जाणार. महाराष्ट्रात त्याची मोठी चर्चाही होणार. आता हेच पाहायचं आहे की या अघोरी पूजेच्या दाव्यावर भरत गोगावले काय उत्तर देत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे गट अंधश्रद्धेच्या आहारी गेला आहे का हो? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.